नमस्कार, महाराष्ट्र न्यूज एक्सप्रेसमध्ये तुझं सहर्ष स्वागत आहे। आज तुला इथे अवॉर्ड मिळतोय, तर तुला कसं वाटतं आणि कुठल्या कॅटेगरीमध्ये तुला आज अवॉर्ड मिळतोय? माझं अवॉर्ड हे सायकलिंगच्या फील्डमध्ये आहे आणि हे अवॉर्ड मला नाही भेटत आहे, तर त्याचं सगळं श्रेय हे छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज यांना देतो मी। कारण की माझं जे कार्य आहे ते मी म्हणजे माझ्या स्टार्टिंगपासून सांग, मी 10वी झाली माझी एक्झाम की 10वी नंतर मी सुट्ट्यांमध्ये पोरं सुट्ट्यांचा दुरुपयोग करतात, तर मी म्हणजे चांगल्या पोरांना संदेश देण्यासाठी मी सायकलवरती 1000 किलोमीटरचा प्रवास करून शिवनेरीपासून जन्मस्थळापासून ते राज्याभिषेक रायगडपर्यंत 16 गड किल्ल्यांचा मी प्रवास सायकलवरती केला। आणि मी यूथ जनरेशनला, माझ्या जनरेशनला आता जी वाया चालली आहे त्यांना मी एकच सांगतो, आपला इतिहास हा वाचून नाही तर बघून जास्त कळेल। त्यामुळे तुम्ही पाऊसात, आता पाऊस चालू झाला आहे, आपल्याला न्यूज येतातच हे म्हणजे ह्या घाटात हे झालं, तर तुम्ही पावसात न जाता उन्हाळ्यात पण जाऊ शकता। पावसात फक्त तुम्ही खेकडे नाही आहे बाहेर यायला, तुम्ही उन्हाळ्यात सुद्धा जावा, सह्याद्री एक्सप्लोअर करा। त्यातूनच आपल्याला आपल्या महाराजांचा, हिंदू लोकांचा इतिहास कळेल पुढं। मग मी आता हे अवॉर्ड भेटले ते मला नाही भेटलं, मी ह्याचं श्रेय महाराजांनाच देणार आहे। आणि तू आत्ताची जी आपली यूथ पिढी जी बघतोय तू, की जे मोबाईलमुळे वाया चाललेत, फक्त मोबाईलशिवाय त्यांना दुसरं काहीच दिसत नाही पुढं, तर त्यांना तू काय असं सांगशील की जेणेकरून ते पुढचं त्यांच्या वाटचालीसाठी किंवा सायकलिंगच्या ह्याच्यामध्ये रेसिंगमध्ये तर ते पुढं करू शकतील करिअर? तर मी हे सांगेल, आता न्यूज होती ती आपल्या ॲक्सिडेंटची, मी ते नाव नाही घेत, पण ती ॲक्सिडेंटची न्यूज होती, त्याच्यावरनं मी सांगतो त्याचं एज आणि माझं एज 5-6 महिन्यांचा फरक आहे। तो गाडी चालवत होता, मी सायकल चालवत होतो, पण त्याला मी एवढंच सांगतो की तू गाडी चालवण्याच्या वयात गाडी चालव, सायकल चालवण्याच्या वयात तू सायकल पण चालव, गाडी चालवणं तुला प्रॉब्लेम नाही, पण 18 नंतर चालव ना, तू चालव, नीट चालव। आणि यूथ पिढीला तुम्ही जसं म्हणलं सायकलिंगच्या फील्डमध्ये, तर आत्ता बघायला गेलं तर आपला निसर्ग पोल्युशनमुळे खूप नासधूस होत चालली, त्यामुळं जेवढं कमी गाड्या वापरता येतील तेवढं कमी गाड्या वापरा, आणि जेवढं जास्त सायकलिंग करता येईल तेवढं सायकलिंग करा। जवळचा एरिया जो तुमचा ऑफिसचा आहे त्यांनी सायकलिंगने ट्रॅव्हल करा 10 किलोमीटरच्या आत, बाकी काय। आणि हे जे तू काय सगळं करतोय यामागे तू श्रेय कुणाला देशील? श्रेय सगळं माझं महाराजांनाच जाणार। घरच्यांना? घरच्यांना तर पहिलं, कारण की घरच्यांनी सपोर्ट केला म्हणून मी आजपर्यंत इथपर्यंत आलो। तुझं खूप खूप अभिनंदन, आणि तू नक्कीच या क्षेत्रामध्ये अजून पुढे वाटचाल करतील आणि महाराज नक्की तुझ्या पाठीशी असतील असा आशीर्वाद देते। थँक्यू। धन्यवाद।